हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना तुम्हा सर्वांचे अर्चना लिमसे या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण बघणार आहोत कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट होणारी उपवासाची भाकरी आणि पिठले. न पीठ दळायला ठेवायचं टेन्शन आणि न पीठ दळून आणायचं टेन्शन. तर चला मग अशी झटपट होणारी उपवासाची भाकरी मी कोणत्या पद्धतीने बनवली आहे हे बघूया. त्याकरता आपल्याला 1 वाटी भगर घ्यायची आहे आणि ती मिक्सरमध्ये छान अशी पावडर करून घ्यायची आहे. त्याला साबुदाणा न ॲड करता भगरीपासून बनवलेली लुसलुशीत उपवासाची भाकरी ही आज आपण रेसिपी बघणार आहोत. तर चला मग सर्वप्रथम गॅसवर आपण एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवूया. त्यात मी ॲड करत आहे चवीपुरते मीठ. मीठ घालून झाल्यानंतर पाणी आपले छान उकळून द्यायचे आहे. उकळून झाल्यानंतर त्यात आपल्याला थोडे थोडे भगरीचे पीठ असे चमच्याने ॲड करायचे आहे आणि त्याला व्यवस्थित आपल्याला हलवत राहायचं आहे, कारण की त्याच्या गाठी बनायला नकोत. गाठी जर बनल्या तर आपली भाकरी व्यवस्थित थापली जाणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला सारखं त्याला असं चमच्याच्या मदतीने हलवत राहायचं आहे आणि थोडं थोडं जसं लागेल तसं पीठ आपल्याला त्यात ॲड करायचं आहे. तर अशा पद्धतीने मी थोडं थोडं करून पीठ त्यात ॲड करत आहे. तर बघा आपलं पीठ असं चांगलं आता घट्टसर झालेलं आहे. तर असं हे पीठ आपलं घट्ट झालेलं आहे. त्याला मी आता प्लेटने झाकून 2 ते 3 मिनटं चांगलं वाफवून घेणार आहे. पीठ हे आपल्याला जास्त वेळ वाफवायचं नाही, फक्त 2 ते 3 मिनटंच वाफवायचं आहे. तर पीठ आता हे आपलं शिजून झालेलं आहे. तर मी आता त्याला एका परातीमध्ये काढून घेणार आहे. तर असं पीठ हे आपल्याला थोडं थंड होण्यासाठी 5 मिनटं ठेवायचं आहे. तर फ्रेंड्स, आपण हे पीठ असं थंड करायला ठेवलेलं आहे आणि ते आता थंड झालेलं आहे. तर आपण त्याचं पीठ मळून घेऊया. पीठ हे आपल्याला थोडं थोडं पीठ ॲड करूनच मळून घ्यायचं आहे. थोडा पाण्याचा हात लावून चांगला असं दाबून दाबून त्याला मळून घ्यायचं आहे. तर असं हे पीठ मी मळून घेत आहे फ्रेंड्स. तोपर्यंत पुन्हा एकदा तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि कमेंट्स करा. तर मी पीठ हे असे चांगले व्यवस्थित मळून घेतले आहे आणि त्याचा एक गोळा देखील बनवून घेतला आहे. तर परातीत आपल्याला थोडेसे पीठ टाकायचे आहे आणि पाणी लावून असा गोळा मस्त असा आपल्याला हाताने दोन्ही हाताने पसरवून घ्यायचा आहे. तर परातीत पीठ टाकले, त्याच्यावर आपल्याला ही भाकरी थोडे हाताला पीठ लावून अशी थापून घ्यायची आहे. भाकरी हे आपल्याला चारही बाजूने व्यवस्थित थापायचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल भाकरी खाली लागत आहे, चिटकत आहे, तर तुम्ही थोडं उचलून त्याच्या खाली पीठ घालू शकता आणि असं आपल्याला चारही बाजूने भाकरी व्यवस्थित थापून घ्यायची आहे. कुठे जर जाडसर राहिली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही असं हाताने थापून घेऊ शकता. तर बघा अशी ही गोल भाकरी मी आता बनवून घेतलेली आहे आणि एकीकडे तवा देखील मी तापवायला ठेवलेला आहे. हा तवा माझा रोजच्या वापरातला आहे, ॲल्युमिनियमचा. तर अशा पद्धतीने मी तव्यावर भाकरी टाकलेली आहे भाजण्याकरता. भाकरी ही आपल्याला जी पिठाची बाजू आहे ती बाजू आपल्याला वर करायची आहे आणि जे थापण्याची बाजू आहे ना ती आपल्याला तव्यावर टाकायची आहे. तर भाकरी ही आपली चांगली अशी शेकत आहे. तोपर्यंत आपण त्याला पिठाच्या साईडनं पाणी लावून घेणार आहोत आणि ती पाणी लावून झाल्यावर पाणी जरा आपल्याला सुकेपर्यंत ठेवायची आहे भाकरी. बघा पाणी चांगलं सुकलेलं आहे. तर आता मी हे पलटून घेणार आहे. भाकरी माझी पलटून झालेली आहे आणि त्याला मी 2 मिनटं भाकरी चांगली हाय फ्लेमवर शेकायला ठेवणार आहे. भाकरी फ्रेंड्स आपल्याला व्यवस्थित असं दाबून दाबून भाजायची आहे. तर आता आपली भाकरी ही व्यवस्थित भाजली गेलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आता त्याला मी तव्यावर न काढून गॅसवर भाजून घेणार आहे. गॅस हा एकदम स्लो पण नाही करायचा आणि जास्त फास्ट पण नाही करायचा. मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला भाकरी ही छान अशी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. भाकरी ही आपल्याला छान अशी व्यवस्थित चारही बाजूकडनं भाजून घ्यायची आहे आणि त्याला सारखं असं आपल्याला चेक करायचं आहे की खालच्या बाजूनं काही करपत नाही भाकरी आपली.
तर बघा तुम्ही, अशी मी छान अशी भाकरी पण आपल्याला फुगलेली आहे आणि भाकरी ही छान भाजली गेलेली आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली भाकरी भाजली गेलेली आहे. तर याच प्रकारे मी दुसरीही आपली भाकरी अशी थापून घेतलेली आहे आणि तिला तव्यावर अशी भाजण्याकरता मी टाकणार आहे. तर याच तव्यामध्ये आपल्याला पिठलं देखील करायचं आहे. तर त्यात आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये हिरव्या मिरच्या कापलेल्या घालायच्या आहेत. दुसरं काहीच ॲड करायचं नाही, फक्त तेल आणि हिरवी मिरचीच ॲड करायची आहे आणि पाणी घालून एक उकळी येईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. तर आपलं भाकरी करून राहिलेलं शिल्लक भगरीचं पीठ आहे, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं असं जाडसर कूट वाटायचं आहे आणि ते त्यात मिक्स करायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर उकळलेल्या पाण्यात आपल्याला ते थोडं थोडं पीठ असं ॲड करायचं आहे. शेंगदाण्याचं कूट ॲड केल्यामुळं काय होतं फ्रेंड्स, आपलं हे पिठलं असं गाठी बनत नाहीत त्या पिठाच्या आणि असं मोकळं सरसरीत आपलं पिठलं तयार होतं. यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ ॲड करून छान असं हलवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघतच असाल फ्रेंड्स, आपलं हे पिठलं किती छान प्रकारे शिजलं गेलेलं आहे आणि त्याच्या गाठीही बनलेल्या नाही आहेत. एकदम मोकळं सरसरीत पिठलं झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं उपवासाची भाकरी आणि पिठलं बनवून तयार आहे. तर ते आता एका ताटात मी सजवून घेत आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही बघितलंच असेल की भाकरी बनवायची कोणतीच पूर्वतयारी न करता मी किती झटपट आणि किती साध्या सोप्या पद्धतीने उपवासाची भाकरी आणि पिठलं बनवलेलं आहे आणि त्याबरोबर मी असा हा लस्सीचा ग्लास देखील ताटात सजवलेला आहे. तर अशी ही छान सुंदर पांढरी शुभ्र उपवासाची भाकरी आणि पिठलं यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून फ्रेंड्स मला नक्की कळवा आणि तुम्ही पण एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. अशी ही झटपट होणारी भगरीच्या पिठापासून बनवलेली उपवासाची भाकरी, याला आमच्या इकडे दशमी म्हणतात. तर फ्रेंड्स, अशाच माझ्या नवनवीन रेसिपीजचा व्हिडिओ बघण्याकरता माझ्यासोबत कनेक्टेड राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. टाटा, बाय बाय, टेक केअर.